आधुनिक शेती करा, आधुनिक. आणि हा व्हिडिओ आधुनिक शेती आम्ही का करत नाही हे सांगण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगते की हा व्हिडिओ आता खूप जणांना वाईट वाटेल की आम्ही शेतकरी आहेत असं कसं म्हणायली. हा व्हिडिओ त्या शेतकऱ्यांसाठी आहे ज्याच्या दारात फोर व्हीलर नाही, ज्याचं घर बांधलेलं नाही, ज्याच्या डोक्यावर कर्ज आहे. हा व्हिडिओ त्याच्यासाठी आहे. हा व्हिडिओ त्यांच्यासाठी नाही ज्याच्या घरी ट्रॅक्टर, फोर व्हीलर गाडी, सगळे मळणी यंत्र, बांधलेला मोठा बंगला. हा व्हिडिओ त्यांच्यासाठी नाहीच. आणि ते खरे शेतकरी असतीलही माहीत नाही मला. पण माझा 30 वर्षाचा अनुभव आणि मी जे आजूबाजूला बघितले 30 वर्षामध्ये की शेतकरी कसा असतो काय नाही, हा मी माझ्या अनुभवातून सांगायले. मला माहीत नाही कोण किती. आम्ही जे प्रगल्भ शेतकरी नाहीत त्यांचं सांगायले मी. जे मध्यमवर्गीय शेतकरी आहेत, मध्यमवर्गीय शेतकऱ्यापेक्षा तर मजूर पुरला. मजूर कसा पुरते आता याच्यावरही प्रश्न विचारतात लोक. कारण तर नुसती मेहनत करायची, मेहनत आहे मजुराला, पण त्याच्या मागे कर्ज नाही, त्याच्यामागे शेतीमध्ये लाखो रुपये टाकायचे आणि येईल की नाही टेन्शन नाही. खऱ्या शेतकऱ्याच्या मागं सगळे म्हणतात आधुनिक शेती करा, आधुनिक शेती करा. आधुनिक शेती कशी करावं? आधुनिक शेती मी पण गेल्या वर्षी, तुम्हाला रविराज साबळे पाटील तर माहीतच असतील, त्या भैयाची व्हिडिओ बघू मी पण यांना म्हणलं आपण ना पेरूची शेती करू म्हणलं. पेरूची शेती करायचा सगळे निर्णय घेतला. मग लावला हिशोब आम्ही की पेरूची शेती करायला पैसे लागतात किती. पेरूची शेती करायला उत्पन्न निघत असेल एका एकरमध्ये 15 लाख आहे, 20 लाख आहे. पण पेरूची शेती करायला पहिले तर 10 लाख रुपये लागतात. आता आमच्यासारख्या मध्यमवर्गीय शेतकऱ्यांना 10 लाख आणायचे कुठून? बरं आणू चला, आणले काहीतरी तडजोड करून आणायचे 10 लाख. त्या 10 लाख तर निसर्गाच्या मनावर आहे. निसर्ग पुन्हा आपल्याला त्याचं काही जमते की नाही सगळ्या याच्या मनावर आहे. ते 10 लाख रिटर्न येतील याची काय गॅरंटी आहे? होणाऱ्याचे होतही असतील 15 लाख, 20 लाख, 10 लाख होतही असतील. इथं आम्ही 4 लाख टाकून त्याचीच निघायची काही गॅरंटी नाही. हे आज शेतकऱ्याच्या मागच्या 12 भानगडी. 10 लाख आधुनिक शेती करायला तर 2 लाखांमध्ये पारंपरिक शेती जमते बा. 1-2 लाखामध्ये कोणतं आधुनिक पीक येते ते मला एकदा सांगा कमेंट करून नक्की. आणि तुम्ही जर माझ्यासारखे मध्यमवर्गीय शेतकरी असाल ना तर हे मला नक्की हिशोब करून सांगा की 10 लाख घ्यायचे, 10चे बरं बँकेतून नाही, कोणती बँकही कर्ज देत नाही हो शेतकऱ्याला. शेतीवर तर 10 लाख कर्ज कोणी देत नाही. जर काय तडजोड करून घेतले तर 10चे 15 द्यायचे कुठून? हे मेन का